नमस्कार मित्रांनो. आजचा विषय थोडा वेगळा आहे. थोडा शांत पण खूप खोल. आज आपण बोलणार आहोत अशा एका महान व्यक्तीबद्दल ज्यांनी लोकांना बदलायला सांगितलं नाही, पण लोकांना स्वतःकडे बघायला शिकवलं. ते म्हणजे पहिले गुरु, गुरु नानक जी. कल्पना करा, एक जग जिथे लोक एकमेकाशी कमी भांडतात, थोडं जास्त समजून घेतात आणि मी पेक्षा आपण जास्त महत्वाचं त्यांना वाटतं. थोडं काल्पनिक वाटतं ना? पण गुरु नानकांनी असंच काहीतरी जग पाहिलं होतं आणि ते त्यांनी खूप साध्या पद्धतीने लोकांसमोर ठेवलं. आपण सगळे ना आपल्या आयुष्यात व्यस्त आहोत. काम, फोन, विचार, अपेक्षा सगळे एकदम चालू असतं आणि या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरतो, आपण माणूस आहोत. गुरु नानकांनी खूप मोठ्या गोष्टी खूप साध्या केल्या. ते म्हणाले, प्रामाणिकपणे जगा, जे आहे ते वाटा आणि सगळ्यांची समानतेने वागा. बस. कोणतेही कठीण नियम नाही, कोणताही मानसिक दबाव नाही. फक्त एक साधा आणि सरळ जगण्याचा मार्ग. कधी कधी असं वाटतं नाही का, की आपण खूप पटकन निर्णय घेतो. एखादा वेगळा दिसला, वेगळं बोलला किंवा वेगळा विचार केला की आपण लगेच अंतर ठेवतो. पण गुरु नानकांनी एक वेगळी दृष्टी दिली. पहिल्यांदा माणूस बघा, बाकी सगळं नंतर. मला त्यांच्या विचारामध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं माहीत आहे का? ते कधीच म्हणाले नाहीत माझा ऐका. ते म्हणाले स्वतः विचार करा. आजच्या काळात आपल्याला सगळं तयार दिसतं. अभिप्राय, निकाल, निष्कर्ष. पण कदाचित आपल्याला थोडा वेळ घेऊन स्वतःचं मत तयार करायला हवं. आणि एक खूप साधी पण शक्तिशाली गोष्ट म्हणजे वाटायला शिका, शेअर करायला शिका. ते फक्त पैशाबद्दल नाही, तर वेळ, लक्ष, अटेन्शन, प्रेम, काइंडनेस, परोपकार. कधी कधी एखाद्याचं बोलणं ऐकून घेणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. कल्पना करा, जर आपण रोज एक छोटासा प्रयत्न केला, थोडं कमी निर्णय घेतले, थोडं जास्त समजून घेतलं, थोडं जास्त शेअर केलं, तर कदाचित आपल्या छोट्याशा जगात बदल होईल. गुरु नानकांनी जग बदलण्याचा दावा केला नाही, पण त्यांनी लोकांना एक दिशा दिली. थोडं चांगलं व्हा, रोज थोडं थोडं चांगलं व्हा. म्हणून आज काही जड अवघड प्रस्ताव नाही. फक्त इतकं करून बघूया, आज कोणाशी बोलताना थोडं हसून बोलूया. आज कोणाला जज करण्याआधी थोडा श्वास घेऊया आणि आज कोणासाठी काहीतरी छोटंसं चांगलं करूया. कदाचित हे खूप छोटं वाटेल, पण बदल नेहमी छोट्यापासूनच सुरू होतो. धन्यवाद.